यात्रेची संध्याकाळ काहीशी अशी होती. आत्या आली होती, ती देवाची पूजा करून घेत होती आणि मी ते दिवे वगैरे बनवले होते ना, ते सगळे तेलवाती घालून आम्ही खालच्या घरी घेऊन आलो. खालच्या घरी म्हणजे माझी 3 नंबरची आजी आहे त्यांच्या घरी आमचे सगळ्यात म्हणजे मोठे मोठे देव असतात, त्यामुळे आम्ही तिकडे सगळे घेऊन आलो. मम्मी आणि आजी दंडवत घेते. पहिली माझी आजी घ्यायची आणि ही आजी घ्यायची. पण आजी गेल्यानंतर आता मम्मी ती प्रथा पूर्ण कंटिन्यू करते. दंडवत का घेतात मला काही याचं माहिती नाही, पण आजीने मला लहानपणी सांगितलं होतं, पण माझ्या काही एवढं लक्षामध्ये नाही. आजीने आणि मम्मीने दंडवत घेतलं आणि त्यानंतर आम्ही देवळाकडे जायला निघालो. घरापासून ते लोक दंडवत घेत घेत देवळापाशी येतात. देवाच्या पुढे पण दंडवत घेतात आणि त्यानंतर आत्तीने आणि माझ्या दुसऱ्या आत्तीने मम्मीला आजीला ओवाळलं, त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला आणि आम्ही भैरवनाथाच्या देवापुढे येऊन पोचलो. तिकडे आजीने आणि मम्मीने देवाला साकडं घातलं आणि तिकडनीच आम्ही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आलो. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये आल्यानंतर मला जुनी आठवण झाली. आम्ही लहानपणी मंदिरामध्ये कोणी प्रसाद ठेवला का आम्ही त्याच्यावरचे भजे खाण्यासाठी मंदिरामध्ये जायचो. धावत पळत तीच एक आठवण अशी मनामध्ये चांगली राहिलेली आहे. देवळामध्ये गेलं का ते सगळं आठवलं जातं. त्यानंतर आम्ही सगळेजण पुन्हा एकदा घरी गेलो. आत्यांच्या सुना आल्या होत्या, त्यांनी मम्मीच्या आत्यांच्या सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं. मामा वगैरे चुलीच्या बाजूला बसले होते. आज नेमकीच लाईट गेली होती, त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला अंधारच दिसेल. थंडी असल्यामुळे आम्ही शेक वगैरे केला होता. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केली आणि संध्याकाळी भैरवनाथाची पालखी निघते. आमचं ग्रामदैवतच भैरवनाथ. त्यानंतर प्रत्येकाच्या दारोदारी पालखी थांबते. मग आपण सगळ्यांनी त्यांच्या पाया पडायचं आणि त्या पालखीच्या खालून जायचं. आणि आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बाय.